मी अजितदादा बोलतोय माझ्या मावळ तालुक्यातील मायबाप जनतेनो, युवा मित्रांनो, बंधूंनो आणि आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हा सगळ्यांना माझा स्वर्गातून सप्रेम नमस्कार. मला अचानक तुमच्यापासून दूर जावं लागलं, परत कधी माघारी न भेटण्यासाठी. पण धीर सोडायचा नाही, दुःखात बसायचं नाही. मी कसा खंबीर उभा राहिलो आठवतंय ना, तसंच तुम्हीही उभं राहायचं. अरे तुम्ही मावळे आहात, मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, मासाहेब जिजाऊच्या लेकी आहात. आता रडायचं नाही, लढायचं. मी काय सांगतोय लक्षात ठेवा, लढायचंच, ते पण तुम्हा सर्वांनी एकत्र येईल. अरे बाबांनो, मी 35 वर्ष लढलोय. कुणाच्या जीवावर? तुमच्याच ना. तर मग आता उठा, कामाला लागा. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा तुमच्या खांद्यावर घ्या. मी तुमच्यात नसलो म्हणून काय झालं? पण हा माझा सुनील, तुमचा आमदार सुनील अण्णा, मी त्याला तयार केलाय कामासाठी, विकासासाठी, लढण्यासाठी. सुनील हट्टी आहे, जिद्दी आहे, पण मनानं हलवाय. मावळच्या विकासाचा मी शब्द दिलाय आणि तुम्हाला माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे. तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी मी सुनीलवर सोपवली. त्याचं काही चुकलं तर समजून घ्या, तो हळवा आहे, भावनिक आहे, त्याला खचू देऊ नका. तुमचा आधार त्याची ताकद आहे. अरे सुनील, ऐक जरा, धीर धर बाबा. सारे लोक तुझ्याकडे मोठ्या आशेनं पाहतेत. आत्मविश्वासानं पुढे चल, काम थांबू नकोस. मी कुठेच गेलो नाही, मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या हृदयात आहे आणि तुझ्या कामात आहे. जातपात नाही, पक्ष अपक्ष नाही, गरीब श्रीमंत भेद नाही. चांगल्या लोकांना सोबत घे, न्यायाची भूमिका घे, माणसासाठी माणुसकीसाठी काम कर. सुनील, तुला माहित आहे ना, माझा आशीर्वाद, प्रेम, जिव्हाळा कायम तुमच्या सोबत आहे. माझ्या आयुष्याचं घड्याळ थांबलं काही हरकत नाही, पण राष्ट्रवादीचं विकासाचं घड्याळ, त्याचा गजर मावळात आणि महाराष्ट्रात तुला सतत करत सुरू ठेवायचं आहे. तूच म्हणतोस ना, काम करत आलोय, काम करत राहील. मग लागा कामाला.